तर नक्कीच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे पुणे शिरूरचा एक जबरदस्त आवाज आमचे आदर्श आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी ढोमे सर. हेलो हेलो चेक. सर्व मान्यवरांना विनंती करून आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचे. प्रसादजी परब सर आणि किशोरदादा शेलार, त्यानंतर बंटी शिंदे, आपणास देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचे. सामन्याला सुरुवात करायची पंचांना विनंती आणि या ठिकाणी आपण पाहतो 5 षटकांची मॅच कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. पुढे एकदा या पहिल्या सत्रासाठी नरेशजी ढोमे सर. थँक्यू. तिसरे पंच थर्ड अंपायर या ठिकाणी चेक केलं जाईल की ओर द बेस्टन सावंत सर. यस, भीमर चेंडू आहे की नाही हे शैली या ठिकाणी तपासली जाईल. टीव्ही अंपायर आमचे आणि टेनिस क्रिकेट.inचे ऑफिस. 11 धावा परंपरा सुरू ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. याबरोबर ओहो शॉट दमदार, ताकद होती, नजाकत होती, टायमिंग होतं, चेंडू सीमारेषा पार. 4 आज दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय. थँक्यू डीजे. तू पहिलं षटक सनसनाटी निर्माण करणारे षटक आहे. एक फलंदाज कुणालच्या रूपानं बाद होईल, मात्र धाव फलकावरती तुम्ही बघाल 15 धावा. सुंदर फलंदाजी. प्रत्येक फलंदाजांना आपापली जबाबदारी ओळखणं, ती पुढे नेणं महत्वाचं आहे. इथे पाहायचंय हा फॉल अक्रॉस द बॅट खेळला, चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या डोक्यावरून मिळाला 6 धावा. षटकार लावताना त्यांच्यावरी. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. थँक्यू. पहिलं षटक सुरूच आहे आणि या षटकामध्ये काय धमाल. 21 धावा अजूनही सुरूच असणार आहे, कारण पहिला चेंडू आपण पाहिला होता, नो बॉल ठरवला होता. त्यानंतर 2 धावा, पुन्हा विकेट, पुन्हा चौकार आणि षटकार. फलंदाज विनायक इज द मॅन. ओम गणानात्वा गणपती हवामहे. आपण पुष्पांजली ऐकतो. विनायक इथे मैदानामध्ये कमाल करतो. फक्त चौकार आणि षटकार हेच त्याच्या बॅट मधून बाहेर पडतायत. पहिल्या षटकामध्ये धावांचा महापूर. 25 धावा, 1 गडी बाद. आनंदी 11. BPL स्पर्धा असते आज साऱ्यात भारी. सामने क्रिकेटचे बघायला जमते जनता सारी. BPL स्पर्धा असते आज साऱ्यात भारी. सामने क्रिकेटचे बघायला जमते जनता सारी. योगेश राऊत दादा बक्षीस लावताना आज या खेळाडूंना. योगेश राऊत दादा बक्षीस लावताना आज या खेळाडूंना. दीपक चव्हाण दादांचं नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचं नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचं, नाव गाजतंय योगेश दादांचं, नाव गाजतंय दीपक दादांचं, नाव गाजतंय योगेश दादांचं. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलंय. थँक्यू डीजे. खरं तर काल मला तर माहिती कळते की असा किस्सा घडतो. काल शून्यावरती बाद झाला होता फलंदाज. घरी जाऊन मुलानं त्याला डिवसलं, काय पप्पा तुम्ही शून्यावरती आऊट झाले. आज मला वाटतं त्याचा मुलगा सुद्धा इथे मॅच बघायला आलेला आहे आणि कमालीचा खेळ करतोय विनायक. पहा
कुणीतरी अहंकार दुखावला पाहिजे, कुणीतरी इगोची वात पेटवली पाहिजे, मग अनारची फुलं तिथून बाहेर पडतात. आणि इथे विनायक हे अनार इथे फुलवतोय, मैदानामध्ये उडवतोय आणि तुषार मात्र प्रेक्षकांच्या अंगावर आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं, 25 धावा. यावेळेस ओ हो काय सुंदर शॉट आहे, नजाकत होती, सौंदर्यानं ठासून भरलेला हा फटका, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. स्वप्नील शेलवले वीरेंद्र जवेरी, त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीराने गरुडा परी, भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी थँक्यू डीजे. पुन्हा एकदा अजून ब्लास्ट. इथे 4 नंतर येतील 6 चौकार आणि षटकार. पाऊस, मुसळधार पाऊस, प्रलय, महाप्रलय मैदानामध्ये धावांचा. देशमुख, विनायक आडकर आणि गिरीश देशमुख. PPL ची टीम ही भारी, माणसे आहेत खास. PPL ची टीम ही भारी, माणसे आहेत खास. सर्व संघांची सारखीच साथ, नाही कुणाला त्रास. प्रत्येकाला हार जिते आहे, कुणी फेल कुणी पास. थँक्यू. एका बाजूनं वाद पेटवली होती विनायकनं, दुसऱ्या बाजूनं इथं विस्फोट घडून आणलेला आहे तो प्रदीपनं. 1 चौकार 1 षटकाराबरोबर इथे धमाल उडून देतोय. 35 धावा धावफलकावरती. कमालीची वेगवान फलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 25 धावा. हे षटक अद्याप सुरू झाले तर 10 धावा धावफलकावरती आहे. आम्ही बघत होतो की उसळी घ्यायची कशी घेतली जाते. एखाद्याने डिवचल्यानंतर एखादा माणूस जसा पेटून उठतो ना, की आता मी हे करणारच, मी हे करून दाखवणारच. कुणीतरी तो आपल्याला डिवचलं असतं आणि मग त्यातून सुरू होती नवनिर्मितीची एक कहाणी. इथे मैदानामध्ये दुर्दैवी चेंडू हातातून निसटतोय आणि सीमारेषे बाहेर जातोय. पुन्हा एकदा 4 धावा. एखादा लाकडाचा, तुम्ही वाळलेल्या लाकडाचा ओंडका असा खाली पाण्यात घेऊन जा आणि सोडून द्या, तो किती वेगाने पाण्याच्या वर येईल, उसळी घेऊन वर येईल. ही फलंदाजी देखील तशीच उसळी घेऊन वर येते. तुम्ही शॅम्पेनची बाटली थोडीशी हलवा आणि झाकण ओपनरने काढा, शॅम्पेन अशी फस 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 करत वर येईल. या दोघांची फलंदाजी इथे त्याच प्रकारची आपल्याला बघायला मिळते. दोघंही प्रचंड वेगानं इथे धावांचा ओघ आपल्या संघाच्या बाजूने आणतायत. 39 धावा षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. फुल टॉस चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगला खेळलेला आहे. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू लॉंग लेग पर्यंत पोहोचेल, मात्र चेंडू अडवू शकत नाही. पुन्हा एकदा 4 धावा. चेंडूला लागलेला आहे सीमारेषेच्या वेळी. माणसे आहेत खास. PPL ची टीम ही भारी, माणसे आहेत खास. सर्व संघांची सारखीच साथ, नाही कुणाला त्रास. प्रत्येकाला हार जिते. थँक्यू. इथे चेंडू थांबायला तयार नाही. चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आहे. तो किती वेळा आत आणा तुम्ही, तो परत सीमारेषेकडेच जाणार आहे. आमच्या गावात प्रेमी युगुल असतात. बरेचसे मुले एकमेकांवरती भरपूर प्रेम करतात आणि घरची लोक म्हणतात त्यांना वेगळं करायचा प्रयत्न करतात. कितीही वेगळं करायचा प्रयत्न करा, ते परत एकत्र येतात. 5 वर्ष मी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो. अनेक प्रकरण असे मी बघितलेले खूप जवळून. इथे चेंडू आणि सीमारेषा यांचं हे अतूट प्रेम आहे. हे प्रेम काही संपायला तयार नाही. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती तब्बल 43 धावा. 43 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज पुन्हा लवकर बाद झाला. तिथून पुढे विनायक आणि प्रदीप या दोघांनी धावांचा अक्षरशः डोंगर उभा केलेला आहे, पर्वत उभा केलेला आहे. 43 धावा मात्र 2 षटकामध्ये. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्यात.
थँक्यू डीजे आणि विनायक बऱ्याच अंतराने स्ट्राईक एंड वरती येतोय. पहिल्या षटकामध्ये विनायकनं खरं तर बिगुल वाजवला होता आणि इथे पंचजन्य शंख फुंकला, शंखनाद केला प्रदीपनं. दोन्ही फलंदाज आक्रमक आहे, वेगळ्याच मोडवरती आहे. आज त्यांची फलंदाजी पाहताना प्रेक्षक मात्र देहबान हरपून जातील, मंत्रमुग्ध होतील, डोळ्याचं पारणं फिटतील. तर दोघांचे इनिंग पाहण्यासाठी स्वतःचे 2 डोळे अपुरे पडतील. मित्रांकडून डोळे उसने घेऊन ही मॅच बघावं लागेल. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 43. काय नवीन गोलंदाज मुशरफ गोलंदाजी मार्कवरती विनायक. काल खरं तर त्याच्या बाबतीत घडलेला कुस्सा मुलांनी, आता मुलालाही वाटतं ना पप्पांनी काहीतरी धावा बनवल्या पाहिजेत. आज त्याचा मुलगा स्वतः इथं आलेला मॅच बघायला आणि विनायक काय कमालीची फलंदाजी करतोय मैदानामध्ये. एकदा असंच झालं होतं, कपिल देव सुरुवातीलाच भारतीय संघामध्ये दाखल झाला होता. त्याच्यामध्ये गुणवत्ता खूप होती परंतु तो न्याय देत नव्हता. मग सुनील गावस्करनं त्याचा युगो दुखावला. यावेळेस आपल्याला पाहायचंय, अपील केलंय पंचांकडे, बोट आकाशाकडे. मला वाटतं डावी यष्टी उद्ध्वस्त झालेली असावी. यस, लेग बिफोर या बोल्ट, क्लीन बोल्ट. डावी यष्टी उद्ध्वस्त झालेली फलंदाज क्रमांक 2 प्रदीप होते. मयूर शेलार एक नंबर तो ऑलराऊंडर आहे वांगणीचा. सुनील केवने ऑलराऊंडर, हुकमी खेळाडू ढवले पाड्याचा. थँक्यू. अतिशय सुंदर माहिती मला रमेश मयेकर सरांकडून येते. खरं तर पॉवर प्ले मध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड होता 29 धावा 2 षटकामध्ये. तो रेकॉर्ड पायदळी तुडवलेला आहे. 43 धावा इथे पॉवर प्ले मध्ये बनवलेल्या आहेत त्या आनंदी 11नं. इथे मात्र आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. मी चर्चा करत होतो की कुणी कोणाचा युगो दुखावला आणि त्याच्यानंतर काय काय घडलंय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. पुढच्या 2 षटकामध्ये मी फक्त याच विषयावरती बोलणार आहे. धावफलकावरती आहे 44 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. कपिल देवचा अहंकार सुनील गावस्करनं दुखावला आणि त्याच्यानंतर काय झालं, पाकिस्तान विरुद्ध कपिल देवनं भारताला जिंकून दिलं. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये बोथमला बाहेर करून त्यानं मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला आणि त्यानंतर वर्ल्ड कप सुद्धा भारताला जिंकून दिला. एखाद्याला दुखावलं, डिवचल्यानंतर दोरखंडाचा सुद्धा नाग होतो आणि हाच नाग आम्हाला विनायकच्या रूपाने या मैदानामध्ये बघायला मिळालेला आहे. याबरोबर लॉफ्ट केला चेंडूला, कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चेंडूपर्यंत 1 धाव अपेक्षित आहे. विनायक परत एकदा स्ट्राईक एंडवरती खेळत, वैभव त्याच्या जोडीला आता आलेला आहे. धावफलकावरती 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आनंदी 11. त्यानंतरची एक गोष्ट आहे, दिलीप वेंगसरकरला सुद्धा असंच डिवसलं होतं विजय मांजरेकरनं. क्रिकेटच्या तंत्राबद्दलच्या ज्ञानाबद्दल जगात ज्यांचा आदर आहे, त्यांची वचनं म्हणजे पोथी असं मानलं जायचं. लोक ज्यांच्या वचनावरती अक्षरशः डोकं ठेवायचे, अशा खेळाडूला डिवचलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर काय घडलं इथे पाहायचो. हो व्हॉट अ कॅच. बाहेरची कड घेतल्यानंतर थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक ज्या विलक्षण वेगाने चेंडू खाली आला आणि विनायक इथे होईल बाद. धक्का क्रमांक 3. वांगणी या शहराला दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश. थँक्यू डीजे. 3 गडी बाद 45 धावा. 3रं षटक सुरू. मुशरफचं आम्ही भरपूर कौतुक करतो कारण खरं तर दोन्ही फलंदाज अक्षरशः सुसाट वेगाने सुटलेले होते. डेक्कन एक्सप्रेस जशी कल्याण अंबरनाथ ओलांडल्यानंतर सुसाट सुटते तसे दोघं निघाले होते. मात्र इथे मुशरफनं त्यांना लाल बावटा दाखवलाय, उभं केलंय, दोघांनाही बाद केलं आणि संघाला पुन्हा एकदा नवी उमेद, नवी आशा, नवी आकांक्षा त्यानं निर्माण केलेली आहे. 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. दिलीप वेंगसरकरांना विजय मांजरेकरांनी पहिल्या डावात 0वरती बाद झाल्यानंतर डिवचलं होतं. त्यानंतर लॉर्ड्सला 2ऱ्या डावात शतक ठोकलं होतं. त्याच्यानंतर लागोपाठ लॉर्ड्सला अजून एक शतक त्याने ठोकलं.
अजून 2 शतकं ठोकली. लॉर्ड्स मैदानावरती 3 शतकं ठोकणारा एकमात्र खेळाडू आहे जगातला, तो म्हणजे दिलीप वेंगसरकर, कर्नल ज्यांना आम्ही ओळखतो. जगामध्ये अजून कोणी लॉर्ड्सवरती 3 शतकं ठोकलेली नाहीत आणि तो एकमात्र खेळाडू आहे दिलीप वेंगसरकर. मला सांगा, एखाद्याचा इगो दुखावल्यानंतर काय घडतं, तर असा चमत्कार घडतो. इथे पाहायचंय. त्यानंतर ओव्हलला सुद्धा 1 शतक ठोकलं होतं दिलीप वेंगसरकरांनी. याबरोबरच चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळत आहेत 4 धावा. धावफलकावरती 49 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये अजून सुरू राहील. या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलेलं आहे. मला वाटतं षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपेल. 49 धावा. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये. जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका। आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका। थकना नहीं रुकना नहीं, थकना नहीं रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे। बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल थँक्यू 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 डीजे. आपण बघू शकतो मैदानामध्ये धावफलकावरती परत एकदा घेऊन जातो आपल्याला 49 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. डिवचल्याचं अजून एक उदाहरण आहे. 1960 साली गॅरी सोबर्स वेस्ट इंडिजचे एक माजी महान खेळाडू आहेत. ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेले होते. सराव सामन्यामध्ये रिची बेनो या गोलंदाजाला ते 2 वेळा दोन्ही डावामध्ये शून्यावरती बाद झाले. त्याच्यानंतर मीडियानं असं जाहीर करून टाकलं की गॅरी सोबर्स हे रिची बेनोचा बकरा आहे. आणि खरं तर असं चर्चा झाल्यानंतर कोणालाही वाईट वाटेल. गॅरी सोबरला सुद्धा खूप वाईट वाटलं. अक्षरशः इंग्लंड असाव्यात अशी त्यांची अवस्था झाली. परंतु तिथून पुढचा पराक्रम मात्र जगभराने बघितला होता. रिची बेनोच काय, तर ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची प्रचंड धुलाई केली होती गॅरी सोबर्सनं. आनंद 11 आणि साई कृपा 11 ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. अमितजी मयेकर यांच्या माध्यमातून साई कृपा 11 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेस खाली राहिलेला आहे आणि मात्र तो निर्धाव ठरेल. तर त्याचबरोबर आनंद 11 या स्पर्धेमध्ये आपल्याला दिलेला आहे तो किरणजी बनोटे आणि दत्ताजी बनोटे यांच्या माध्यमातून क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटसाठी निश्चित प्रकारे एक असीम प्रेम करताना क्रिकेटसाठी मोठा त्याग करण्याची तयारी आहे या सगळ्या मंडळींची. आणि म्हणूनच एक चांगले संघ या मंडळींच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. 4थं षटक सुरू होईल. धावफलकावरती आपण बघू शकतो 53 धावा. 53 लॉस ऑफ 3 विकेट्स. बैटिंग जान वांगणी करते हो सन्मान, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. यानंतर होणारा सामना अनुष्का भार्गव 11 वर्सेस बंटी रायडर्स. या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचे. चालू सामन्याच्या मध्यांतराला इनिंग ब्रेकमध्ये आपली नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. बंटी रायडर्स वर्सेस अनुष्का भार्गव 11. आपण बघू शकतो 49 धावा आहेत धावफलकावरती. 59 माफ करा, 59 धावा आणि 4थ्या क्रमांकाचं षटक अजयच्या रूपानं मैदानामध्ये सुरू आहे. या शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा, एक षटकार पाठोपाठ चौकार इथे भगवानने घेतलेला आहे. काल देखील भगवान निश्चित एक छानशी इनिंग खेळला होता. आज देखील भगवान मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती आता येताना आपण बघतोय. उजव्याच्या बाहेरचा हा चेंडू आहे. पहिला चेंडू आपण टाकला होता त्याच लाईनवरती होता. लेंथ थोडीशी शॉर्ट होती, यावेळेस थोडीशी फुल लेंथ टाकली, परंतु लाईन तीच होती आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे फलंदाज भगवान दुसऱ्यांदा मिस झाला. इथे बघू शकतो आपण 1 धाव इथे बाईच्या रूपाने मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 60 वरती पोहोचतोय. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. तर परत एकदा गोलंदाज अजय इथे गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकतो.
रिची बेर्नॉस काय तर गॅरी सोबर्सने 125 मिनिटामध्ये शतक त्याच्या पुढच्या सामन्यामध्ये ठोकलेलं होतं. एक अजून एक अशी घटना घडली होती इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज अशा सामन्यामध्ये, त्याची चर्चा आपण करू. दरम्यान चेंडू खेळलाय तो लॉंग ऑफला, तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे, चेंडूवरती पोहोचतोय, एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फुलर लेंथचा हा चेंडू होता आणि सरळ बॅटनं खेळला होता. खरं तर क्रिकेट पूर्वी असं होतं की सरळ बॅटने खेळणारा खेळाडू म्हणजे तंत्रात अतिशय उत्तम खेळाडू. अलीकडे आपण पाहतो सरळ बॅटपेक्षा 360 डिग्री आडवे तिडवे फटके, परंतु जे परफेक्ट कनेक्शन असतं ज्या खेळाडूंकडे, अशा खेळाडूंना निश्चित अनन्यसाधारण महत्व येते. पायचे हा फटका चेंडूच्या खाली आला फलंदाज आणि भगवाननं काय सुंदर राईज केला, चेंडूला लिफ्ट केला, हवेमध्ये उडवला, सुंदर असा षटकार. धावताने त्यांच्यावरी दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती बक्षीस लावताना त्यांच्यावरी. आज तो बोलतोय गर्वान या तोड नाही आयोजनाला. आज तो बोलतोय गर्वान या तोड नाही आयोजनाला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. धावफलकावरती 67 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. तब्बल 67 धावा. भगवान आणि त्याच्याच बरोबरचा त्याचा साथीदार इथं विनोद निश्चित धावांची लयलूट करत असताना 67 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की 60 धावा देखील पुरेशा ठरत होत्या. काही सामन्यांमध्ये 39 धावा देखील पुरेशा ठरल्या जिंकण्यासाठी. त्यामुळं या मॅचमध्ये असं नाही की फलंदाज देखील, काल 88 धावा हा सर्वोत्तम स्कोअर राहिलेला आहे, मात्र सूर्य असताना राहिलेला आहे. रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये तेवढी वेगवान फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली नाही. पाहायचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये आज किती धावांचा डोंगर उभा राहू शकतो. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दिवसल्यानंतरच्या सुंदर कामगिरींचा आपण चर्चा करत होतो. वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मॅच होती आणि हो इथे पाहिजे चेंडू मिस झालाय, लाईन मिस झाला. फलंदाज अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, हलकासा चेंडू बाहेर निघाला आणि इथे बाईजचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे जाऊ शकतो आपण. 68 धावा. टोनी ग्रेग या इंग्लंडच्या कर्णधारानं वेस्ट इंडिजला असं म्हटलं होतं, त्यांना डिवचलं होतं त्याने, वी विल मेक देम ग्रोवेल, म्हणजे आम्ही त्यांना गुडघ्यावरती चालायला लावू. आणि मग मात्र विव रिचर्ड्स या खेळाडूंना त्यांच्याबरोबर सगळ्यांना ते खूप झोंबलं. एक चांगला फटका यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगला, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळताय 4 धावा. सुमित चौहानची बॅटिंग छान, वांगणी करते हो सन्मान. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. थँक्यू डीजे. आपण बघतो एक 4 धावा चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 72 धावा. षटक क्रमांक 5 अखेरचं मैदानामध्ये सुरू आहे. टोनी ग्रेग म्हटला वी विल मेक देम ग्रोवेल. मायकल होल्डिंग, विव रिचर्ड्स यांना मात्र प्रचंड झोंबला तो शब्द. आम्ही तुम्हाला गुडघ्यावरती चालायला लावू, गुलामासारखं तुम्हाला चालायला लावू. आणि मग मात्र प्रत्यक्षात मॅच सुरू झाली. मायकल होल्डिंगनं त्याच्या आयुष्यातली सर्वात वेगवान गोलंदाजी त्या सिरीजमध्ये टाकली. तर विव रिचर्ड्सनं 800 पेक्षा जास्त धावा केल्या, मॅन ऑफ द सिरीज पटकावली. इंग्लंडला त्यांनी व्हाईट ऑश दिला. त्यानंतर वन डे सिरीज मध्ये सुद्धा इंग्लंडला हरवलं वेस्ट इंडिजनं. असं असतं, एखाद्याची इगो दुखावल्यानंतर, एखाद्याला अहंकार दुखावल्यानंतर मात्र कमालीचा काम, सुंदर खेळ देखील मैदानामध्ये झालेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आम्ही अनुभवलेला आहे. इथे आपण बघतोय चेंडू खेळलाय तो आणि फलंदाज होईल धावबाद. 1 विकेट. मात्र इथे धावबाद होईल म्हणण्यापेक्षा हे बलिदान आहे. केवळ स्ट्राईक एंडवरती आपल्या संघातला सर्वात चांगला फलंदाज भगवान स्ट्राईक एंडवरती असावा म्हणून विनोदनं केलेलं समर्पण आहे. आणि ही टीम स्पिरिट, ही टीम युनिटी ही महत्वाची असते क्रिकेटमध्ये.
या ठिकाणी वेळेची मर्यादा सर्वांवरती आहे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. आणि मला वाटतं ही मॅच किती वाजता सुरू झाली होती? रमेश सरांना विनंती आहे की आपण काय करा की टाइम लिहित चला. किती वाजता मॅच सुरू होते, किती वाजता एंड होते. 30 चेंडू तुम्हाला 25 मिनिटामध्ये टाकायचेच आहेत. आणि त्यामुळे त्यामध्ये कुठलं एक्झिक्युशन नाहीये, अरे कोणतं एक्सक्यूज नाही. इथे कोणतीही तुम्हाला माफी मिळणार नाही. इथे तुम्हाला पेनल्टीलाच सामोरं जावं लागेल. हे अत्यंत महत्त्वाचं, वेळेत सामने संपवणं हे महत्त्वाचं आहे. याबरोबरच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे हो झेल होऊ शकत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर. योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. दुखावलं होतं की तेंडुलकर म्हणजे साधारण फलंदाज आहे. आम्ही तेंडुलकर विषयी प्लॅनच करत नाही. तेंडुलकरला आम्ही सामान्य फलंदाज म्हणून खेळणार आहोत. एकच शॉट केला, एकच. अनेक क्रीडा रसिकांच्या तो लक्षात आहे. त्याने केलेला पूल जो स्टेडियमच्या बाहेर गेला होता. विनायकनं आज काल शून्यावरती बाद झाला होता विनायक, परंतु आज चांगली इनिंग. सुरुवातीला चौकार चौकार षटकार चौकार, पहिल्या 4 चेंडूमध्ये तर त्याने अक्षरशः 18 धावा कुठल्या होत्या. ही एक अशीच उफाळून वरती आलेली इनिंग होती. या सामन्यामध्ये शेवटचं षटक सुरू आहे. फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा 6 धावा. षटकार इथे धावफलकावरती 87 धावा. साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे. राहिलेलं आहे. काल 88 धावांचं रेकॉर्ड होतं एका इनिंग मध्ये. ते रेकॉर्ड मात्र अजून अबाधित राहील. 87 धावा इथे आनंद 11 न बनवल्यात. साई कृपा 11 ला 88 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एक जबरदस्त मॅच सुरू आहे. आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच आहे. आनंद 11 विरुद्ध साई कृपा 11. आनंद 11 न टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली आणि तब्बल 87 धावा बनवल्या. 88 धावांचं आव्हान साई कृपा 11 संघासमोर ठेवलेलं आहे. मोठं आव्हान आहे आणि ही मॅच सुद्धा तितकीच ताकदवान होईल, कारण साई कृपा 11 देखील या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्नाची शिकस्त करेल. पहा, ज्यावेळेस मॅच सुरू होईल आपण पुन्हा एकदा आपल्या समोर एक दमदार आवाज येणार आहे. भोपरचे सन्मान्य विनोद पाटील सरांना मी निमंत्रित करतो. या सर, स्वागत आहे. थँक्यू. बंटी रायडर संघाचे संघनायक आणि अनुष्का भार्गव 11 संघाचे संघनायक टॉससाठी यायचे. चला, तेजस पडवळ बंटी रायडर संघाचे संघनायक आणि प्रतिस्पर्धी संघ अनुष्का भार्गव 11. चला, दोन्ही टीमला विनंती असेल आपण त्वरा करा, वेळेला सहकार्य करायचंय. नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. आजच्या दिवसातील तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. निमित्त फक्त एकच, पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 हे पर्व 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये आजचा दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मधून ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बंटी रायडर्स तर दुसऱ्या बाजूला अनुष्का भार्गव 11. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. या दरम्यान पीपी रिव्हेंजर्स चे संघ मालक प्रभाजी परब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. सन्माननीय नंदूदादा मस्कर, आपणास देखील विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. गुरु 11 संघाचे ते संघ मालक आहेत. बंटी रायडर्स संघाचे संघनायक, अनुष्का भार्गव 11 संघाचे संघनायक. दोन्ही संघांसाठी शेवटचा ऑफिशियल कॉल. अनुष्का भार्गव 11 संघाचा संघनायक, प्रतिस्पर्धी बंटी रायडर्स संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. चला, आपण टॉससाठी यायचंय.
अनुष्का भार्गव 11 संघाचा संघनायक आपणास विनंती आहे, आपण टॉससाठी यायचे, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल याची नोंद तुम्ही घ्या. प्रत्येक वेळी प्रत्येक संघाला या ठिकाणी सूचना देण्यात येतात. काही नियमावली तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचवल्या गेल्यात आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून करायचंय. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत टीममध्ये, परंतु जाऊया या ठिकाणी मॅचच्या दिशेने. मॅचला होईल सुरुवात. या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये पुढे एकदा व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली आदरणीय विनोदजी पाटील सर यांना. थँक्यू व्हेरी मच मॅडी. धन्यवाद नरेश डोमे सर. होळ्या मॅचच्या दिशेने 88 करायचे आहेत. आनंदी 11 संघ आनंदी असेल, कारण एक खूप मोठं लक्ष उभं गेलं आहे आणि दत्ता मामा देखील भरपूर खुश असतील, पण या चौकारावरती ते नक्कीच खुश नसतील. सुरुवात जबरदस्त झालेली आहे आणि यावेळेस हर्षद जो सलामीला आला आहे आणि सलामीला येत असताना सुरुवात चांगली गेली आहे. साहिलच्या अगेन्स्ट चौकार त्यांनी लगावला आहे. 88 एक खूप मोठा पर्वत सर करायचा आहे खरं तर साई कृपाला, आणि त्या पर्वताचं नाव आहे 88. आणि या पर्वत सर करण्यासाठी मात्र इथून मोठी मोठी पावलं उचलावी लागतील आणि त्यासाठी पहिलं पाऊल चौकाराने उचललेलं आहे फलंदाज हर्षदने. वर द विकेट. हा चेंडू हवेत 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 पण जाईल सीमा पार आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ISI हॉलमार्क षटकार. मॅचही बघाया जनता सारी, क्रिकेटचा यो मैदान भारी. मॅचही बघाया जनता सारी, बॉलिंग भारी न बॅटिंग न्यारी, बॉलिंग भारी न बॅटिंग न्यारी. रंगला सामना चुरशीचा. दीपक चव्हाण योगेश राऊत आयोजक PPL लीग. दीपक चव्हाण धमाकेदार सुरुवात. चौकारानंतर षटकार. हो हो हो, काय घडतंय. पार्टी ऐन रंगात असताना फ्यूज जावा तसं काही घडलं मैदानावरती, कारण 2 मोठे फटके, 10 धावा, 2 चेंडू झाल्या होत्या, पण इथे चुकीचं शॉट सिलेक्शन, शफल झाले, ऑफस्टॉपवरती आले, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण स्वीपसाठी हा चेंडू मात्र योग्य नव्हता. म्हणजे अशा प्रकारे यष्ट्या होत आहेत उद्ध्वस्त आणि हर्षदच्या खेळचा होतं मैदानावरती असतं. धाव फलकावरती 10 आणि मैदानावरती आता फलंदाज दाखल होतोय मकरंद 3ऱ्या क्रमांकावरती. 2 षटकार आल्यानंतर चिंतेची थोडीशी लाट पसरली होती आनंदी 11 समर्थकांच्या चेहऱ्यावरती, पण त्यानंतर क्लीन बोल्ड केलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. फलंदाज बाद झाला हर्षद, ज्याने 10 धावा केल्या तर 3 चेंडूमध्ये आणि 300पेक्षा जास्त त्याचा स्ट्राईक रेट, 333चा स्ट्राईक रेट त्याचा आपण पाहिला. पण आता मैदानावरती येतोय मकरंद. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज रमीज, तर मकरंद आलेत, कारण फलंदाज क्लीन बोल्ड झाले, त्यामुळे स्ट्राईकला मकरंद असतील, तर नॉन स्ट्राईकला रमीज उर्फ पापा. हो, कट करतायत, पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट करतायत. चेंडू वेगाने, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार फरार. हा चौकार. घरी सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी, सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. पास झाला होता मागच्या चेंडूवरती आणि त्यानंतर हा चेंडू ऑफ स्टंपवरती शॉर्ट ऑफ लेंथ होता, भरपूर जागा मिळाली. हा चेंडू हवेत हवेत मिड ऑफच्या वरून पाठवलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सलग येणारा मकरंदच्या बॅटमधून दुसरा चौकार. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा. जबरदस्त बॅटिंग. फलंदाज मैदानावरती आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आणि 3रा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज
फार आक्रमक असतो. हा क्रमांक फार महत्त्वाचा असतो. फार जबाबदारी असते. पहिला धक्का लवकर लागल्यानंतर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागते. चांगली सुरुवात करून दिल्यानंतर त्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करावं लागतं आणि इथे मात्र मकरंद तेच करतोय. हा येणारा सलग 3रा चौकार मकरंदच्या बॅटमधून. त्याच्या तोंडावरी सागर पार कर माणूस Thank you. भारी. धन्यवाद, धन्यवाद. तोंडावरी विनोदजी पाटील सर, आपण या ठिकाणी टॉस करू. नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेन अमित शाह जे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, शहा साहेबांना विनंती करेन आपण यायचे. अमित शहा आपणास विनंती करेन. आपल्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल. 2 टीम मध्ये एका बाजूला अनुष्का भार्गव 11 आणि बंटी रायडर्स या 2 टीम मध्ये. अनुष्का भार्गव 11 हेड या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. अनुष्का भार्गव 11 हा संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतो आणि निर्णय या ठिकाणी पेंडिंग असेल. जाऊया माझ्या दिशेने. व्यवस्थापन समितीच्या वतीने विनंती करेन मान्यवरांना आपण स्थान बनवायचंय. पहिल्या षटकाचं इथे समाप्त झालंय. षटकाला प्रारंभ झालाय. जाऊया माझ्या दिशेने. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून विनोद पाटील सरांचा आवाज. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनवरनं फार वेगाने आले होते पापाने. रमीजने स्वतःचा अकाउंट ओपन केले 2 धावेने. धावसंख्या धावपल कधी 24. 87 धावा केल्यात. याचा अर्थ असा नाही की सामना आनंद 11ने जिंकलेला आहे. त्याचं संरक्षणही करावं लागेल. कालही आपण पाहिलं 39 करता करता 40 करता करता नाकी 9 आले होते आणि आता 88 चा पाठलाग करताना मात्र सुरुवात काय जबरदस्त विश्वासक आश्वासक सुरुवात आणि एक चांगली सुरुवात आपण पाहत आहेत. सलामीवीर आपण पाहिलं तर फलंदाज हर्षद बाद झाल्यानंतर मैदानावरती मकरंदने आपल्या हातात सूत्र घेतली, जबाबदारी स्वीकारली आणि काय अफलातून कलात्मक त्याचा आविष्कार त्याने केला. 3 अप्रतिम फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही पण 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावपल करते आपण पाहताय 25. क्रिशा 11 बदलापूरसाठी रमीजचं योगदान अतुलनीय आहे. रमीजने या संघासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. नेहमीच रमीजने या संघासाठी खोऱ्याने धावा केल्या आणि क्रिशा 11 बदलापूरची रन मशीन, धावांचं यंत्र मैदानावरती आपण पाहताय. दुसऱ्या बाजूला मकरंद खूप चांगल्या पद्धतीने मागचं षटक त्याने हाताळलं. आनंद साजरा केला गेला होता जेव्हा बाद केलं होतं हर्षदला, पण त्या आनंदावरती विरसन टाकलं 3 चौकाराने या मकरंदने. तो मकरंद आता मात्र स्ट्राईकला विनायकचा सामना करण्यास सज्ज. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड खेळतोय स्क्रीनच्या अगदी समोर. टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं, चेंडूमध्ये गती जास्त नव्हती, त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या दिशेने बाहेर जाऊ शकला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या धावपल करते आपण पाहतात 26 धावा. चांगली सुरुवात झाली आहे. 88 करायचे आहेत आणि दाखवून दिले आम्ही ही धावसंख्या चेस करण्यासाठी जीवाचं रान करू, प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि या मैदानावरती आम्ही संघर्ष करू. आणि रमेशचा रोल फार महत्त्वाचा असणार आहे कारण धावा दोन्ही इंडने यायला हव्यात, दोन्ही बाजूने यायला हव्यात. सॉफ्टस्टमच्या खूप जास्त बाहेर विनायकचा चेंडू वाईटचा इशारा दे पंचांचा. धावसंख्या धावपल करते आपण पाहताय 27. प्रेक्षकांची उपस्थिती भरपूर संख्येने पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये रात्रीच्या वेळी मात्र भरपूर प्रेक्षक या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू बॅटची कडा लागते. चांगले यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे टायमिंग होत नाही. रमेश थोडासा संघर्ष करताना दिसतोय पण एखादा मोठा फटका आला तर तो आत्मविश्वासाने फलंदाजी करेल. त्याच्याकडे फटक्यांचं कोठार आहे. परमेश्वराने गुणवत्तेचं गाठोडं बांधूनच त्याला या धर्तीवरती पाठवलेलं आहे. अफाट गुणवत्ता आहे. भरपूर धावा त्याने केलेल्या आहेत, भरपूर विक्रम त्याच्या नावावरती आहेत आणि इथे मात्र हा अखूट टप्प्याचा चेंडू, खराब चेंडूवरती योग्य समाचार. चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार.
थँक्यू. 33 धावा धावफलकावरती. रमेश सारख्या फलंदाजाला जर अशा प्रकारचा चेंडू तुम्ही द्याल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू रमेश आधी संघर्ष करत होता, खरं तर चेंडू मिडल होत नव्हते त्याला व्यवस्थित, पण हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन त्याला मिळाला आणि त्याने हुकचा अत्यंत सुंदर नजरात सादर केला. आणखीन एक धमाका. वॉट शॉट. चेंडू सीमा पार. सलग येणारा हा दुसरा षटकार. सुनील शेंडे आणि कवी शेंडे बॉलर धारोलवाडीचे. वैभवराव बॅट्समॅन कान्होरचा टेंबे. अविनाश बॅट्समॅन पुढ सावऱ्याचा. नाव गाजतंय गारव गावान, सतीश देशमुख बॅट्समन बलवान. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा Thank you. सन्मान. 39 धावा. काय उत्तर दिलंय. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर तुम्ही मारलेत, आम्ही सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. आणि या मैदानावरती आता मात्र काय जबरदस्त बॅटिंग करत असताना साई कृपा 11चे हे सलामी वीर खरं तर हर्षद बाद झाल्यानंतर रमेशच्या सोबतीला मकरंद आला आणि मकरंदने खरं तर चांगली बॅटिंग केली. या षटकामध्ये रमेशने सूत्र आपल्या हातात घेतली आणि रमेशने मात्र विनायकवरती आक्रमण केलं. 39 धावा झालेले आहेत. एकूण करायचे आहेत 88 विजयासाठी. वेळेचं बघा भान ठेवा, कारण टायमिंग या ठिकाणी मॅच केला, टाईम मॅच केला आहे आणि जर तुम्ही दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ खर्च केला तर आयोजक त्याची दखल घेतील आणि तुम्हाला या सामन्यात जरी पॅनल्टी लागली नाही तर पुढच्या सामन्यात ते लावू शकतील. त्यामुळे प्लीज कुणी स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका. पॅनल्टी लागल्यानंतर सामने जिंकणारे संघही आम्ही पाहिलेले आहेत. 13 धावांची पॅनल्टी पारगावला लागली होती राष्ट्रपती चषकमध्ये, तरीही सामना जिंकले. 8 धावांची पॅनल्टी वाकळला लागली होती जयेंद्र शेठ चषकमध्ये, तरीही सामना जिंकले होते. पण प्रत्येक वेळी असं घडत नाहीत. पण कित्येक अशी उदाहरणं आहेत की पॅनल्टी लावून घेतल्यानंतर संघांना 1-1, 2-2 धाव्यांनी पराभूतही व्हावं लागले. बॉलिंग मार्कवर आपण पाहताय त्यावेळेस साहिलला पाचारण करण्यात आले. साहिलने 22 धावा खर्च करूनही त्याच्यावरती विश्वास दाखवला, कारण या संघाचा तो स्ट्राईक गोलंदाज आहे आणि पहिले षटक पॉवर प्लेचं असल्या कारणाने फलंदाजाने त्याचा फायदा घेतला. पण आता आपण पाहतायत हा चेंडू यावेळेस टॉस केला होता, बाउन्स पाहायला मिळाला. हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळले कव्हरच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 40. एकूण 88 म्हणजे 48 अजूनही करायचे आहेत. खूप चांगली भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी साहिल. हो यावेळेस खूप उंच गेला. मिस टायमिंग, झेलची शक्यता आणि बघा दोघांचं भांडण. तिसऱ्याचा लाभ दैव देत आणि कर्म नेता असं नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. कुठल्याही प्रकारचं कॉलिंग झालं नाही, कुणीही कुणाला सांगितलं नाही की ही कॅच मी पकडेन, थांब वेट. पण नाही, असं काही घडलं नाही. दोघंही धावत आले, दोघंही चेंडूपर्यंत पोहोचले, पण शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही कुणाला कॉल केलं नाही आणि हा झेल ड्रॉप झाला आहे. जीवनदान कुणाला दिलं तर रमेशला, आणि हे जीवनदान कर्दन काळ जर ठरलं तर पराभवाला इथे मात्र कारणीभूत ठरेल हे जीवनदान. गोलंदाज करून करून काय करणार. जर गोलंदाजाला सहाय्य क्षेत्ररक्षकाची सहाय्य मिळालं नाही तर मात्र त्याचं मानसिक खच्चीकरण होतं आणि तो झेल पकडला असता तर हा चौकार बघायला मिळाला नसता. आणि या चौकाराच्या मदतीने रमेशही पुढे सरकतो आणि संघाला घेऊन जातोय. यावेळेस 46च्या घरामध्ये अजूनही 42 करायचे आहेत. सामना रंगतदार स्थितीमध्ये, चेंडू शिल्लक आहेत 14. अजूनही लक्ष फार दूर आहे. असं नाही की साई कृपाने धावा केल्या आहेत, पण अजूनही त्यांना भरपूर धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 14. फुल टॉस यावेळेस ऑन साईडला खेळतायत. एकच धाव या दरम्यान येते आणि सिंगल डबल्सने खरं तर लक्ष्यापर्यंत पोहोचणं कठीण होईल, दबाव वाढेल. पण हे दोन फलंदाज असे आहेत की त्यांच्याकडे क्षमता आहे, ती ताकद आहे, ते कौशल्य आहे, ती धमक आहे. अनेकदा अशा परिस्थितीनं त्यांनी हँडल केलेलं आहे. कित्येकदा अशा प्रकारे संकटांना त्याने तोंड दिलेलं आहे. पण इथून या मैदानावरती या दोघांना चांगली फलंदाजी करावी लागेल. तर साहिलला दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी करावी लागेल. मकरंद स्ट्राईकला, हा चेंडू ऑन साईडला वळवलाय.
वेगाचा फक्त वापर केलाय, चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय चौकार. सिनियर स्पर्धा ठेवलाई मागणी या शहराला, दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला, योगेश राऊत दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा. आज दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय भारी, साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय भारी, साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती बक्षीस लावताना त्यांच्यावरी. आज तो बोलतय गर्वानं या तोड नाही आयोजनाला, आज तो Thank you. बोलतय गर्वानं या तोड नाही चला आयोजनाला. जास्त वेळ घेऊ नका. आमचे ड्रिंकर्स लक्ष्मीकांत शेलार आपण लवकरात लवकर यायचंय. तर इक्वेशन 12 चेंडू 37ची गरज आहे आणि रिक्वायर्ड रेट आहे 18.50. सामना बॅलन्स आहे. अजूनही दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची संधी आहे. साई कृपा 11 संघासाठी जमेची बाब म्हणजे 2 फलंदाज मकरंद आणि रमेश मैदानावरती अजूनही तळ ठोकून आहेत, पण अजूनही 37 करायचे आहेत. आणि अशा स्थितीमध्ये चौथ्या षटकाची जबाबदारी आनंदी इलेव्हनकडनं स्वीकारले विनोद मोरेने. प्रचंड अनुभव विनोद मोरेकडे आणि अनुभवाची सावली 30 विद्येची मावली असं म्हटलं जातं. जगात जे अनुभव शिकवतं ते कुठल्याही शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी थोड्याच वेळात काही मान्यवरांचं आगमन होणार आहे. पैलवान अनिकेत भाऊ घोळे, शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि युवा सेना पुणे जिल्हा यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांचं देखील आपण या वांगणी नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करणार आहोत. जाऊया माझ्या दिशेने. यावेळेस पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील रमेश सैडी आणि कदाचित पंच आपण पाहतो या ठिकाणी तटस्थ आहेत शशांक पाटील सर आणि लेक बाईज. LBW साठी खरं तर कुठल्याही प्रकारे रिव्ह्यू नाही आहे, याची प्रत्येक खेळाडूने नोंद करून घ्यायची आणि पंचांच्या निर्णयाविरुद्ध कुणीही कुठल्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा नाही आहे. कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट तुम्ही करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल. आणि अशा प्रकारे आपण पाहतायत ही 1 धाव येथे इक्वेशन आपण पाहिलं तर आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज आहे. फिल्डिंग लगेच लावा, सामना लगेच सुरू करायचा आहे. जर निर्धारित वेळेपेक्षा तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची दखल प्रत्येकाने घ्यायची आहे. तर 11 चेंडू 36ची गरज आहे. स्ट्राईकला मकरंद येतोय. तर गोलंदाज विनोद मोरे पुन्हा एकदा गोरेगाव एंडकडनं. तर स्ट्राईकला मकरंद सलग 3 चौकार मारून जबरदस्त सुरुवात केली होती, पण त्यानंतर आणखीन एक चौकार आपण पाहिला. पुढचे 3 चेंडू त्यात 2 धावा आल्या आणि नंतर एक चौकार आला. हा चेंडू ऑनसाईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन दिले गेले. त्या ठिकाणी एकच धाव येते. सिंगल डबल्सने फारसा फरक पडणार नाही. आनंदी 11ला पण खूप मोठा फरक पडू शकतो साई कृपा 11 या संघाला, कारण अजूनही 35 धावांची गरज आहे. 10 चेंडू म्हणजे 350च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल तरच हे लक्ष या ठिकाणी चेस करता येईल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॅटची कडा घेऊन निघालाय फाईन लेगच्या दिशेने. हा मिळेल का नशिबाचा चौकार? आणि हो, पंचांचा इशारा येतोय 4 धावा. थँक्यू. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय विशालजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच अनुष्का भार्गव 11 वर्सेस बंटी रायडर्स. बंटी रायडर्स आपण पाहिलं तर 2 सामने त्यांनी जिंकलेत. दुसऱ्या बाजूला अनुष्का भार्गव 11 संघाने 2 सामने जिंकले
नाणेफेकीचा कौल झालाय. अनुष्का भार्गव इलेव्हन संघाच्या बाजूने तो कौल लागलाय आणि नाणेफेकी जिंकून त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, निमंत्रित केलंय बंटी रायडर्स या संघाला. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस ऑनसाईडला आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ऑनसाईडला टाबल होतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित फलंदाजाच्या अंगलट आलाय आणि इथे रमेश कोहारी फलंदाजा ठिकाणी होतोय बाद. धावबाच्या रूपाने मात्र परतावं लागतंय, परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. तर थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवलेला आहे. बघूया प्रोसेस स्टेजमध्ये सामना आहे. रमेश बाद आहेत. रमेश पंचांच्या निर्णयाविरुद्ध थोडासा आक्षेप घेतला होता आणि त्यामुळे पंचांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला होता आणि थर्ड अंपायरने सांगितलं की क्लीन आउट आहेत, कुठल्याही पद्धतीचे खरं तर क्लोज नव्हता हा डिसिजन आणि पंचांनी अत्यंत सहजतेने फलंदाजाला बाद दिलाय आणि अशा प्रकारे रमेश बाद होतोय आणि आनंदी इलेव्हन संघ मात्र इथे खूप आनंदात पाहायला मिळतोय, कारण या सिच्युएशनला रमेशला बाद करणं फार गरजेचं होतं, कारण रमेशकडे ती क्षमता होती हा सामना जिंकून देण्याची धमक होती, पण त्याला बाद केलंय. तो धावचीच्या रूपाने बाद झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि इथे तो बाद झाल्यानंतर आपण पाहताय त्याने एकूण धावा केल्या होत्या 27. धावसंख्या धावफलकावरती एकूण 58, म्हणजे अजूनही 30 धावांची 30 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील आपण पाहिलं तर एकूण 8. नवीन फलंदाज मैदानावर येतोय हरेश. गोलंदाज पुन्हा एकदा विनोद मोरे. कुरेगाव इनकडनं उर्दू विकेट पुढे आले, स्टेप आउट झाले, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार आणि संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. धमाका आल्या आल्याच हरेशने मात्र स्टेप आउट झाले. एक धाडसी फटका आपण पाहतोय. फार कमी फलंदाज फ्रंट फूटवर खेळतात आणि यावेळेस मात्र आल्या आल्याच इरादा स्पष्ट केलाय. आता 24ची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक असतील 7. फुलटॉस एक्झिक्यूट करतायत लॉंग ऑफच्या वरून, आधी लॉंग ऑन आणि आता मात्र लॉंग ऑफ. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार. रमेशला बाद केलं होतं, सेलिब्रेशन झालं होतं, पण आता 2 षटकार आल्यानंतर हृदयाची धडधड वाढू लागलेली होती. म्हणजे आनंदी इलेव्हन संघाच्या समर्थकांची विजयासाठी आता 18 धावा 6 चेंडू मध्ये. अविनाश केवणे जीतू केवणे प्याकर हाय ढवळे पाडा संघाचा. आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. आत्मविश्वासाने केलेलं कुठलंही कार्य नेहमीच यशस्वी होताना आपण पाहिलेले आहे. आणि याच आत्मविश्वासाने इथून हरेशने मात्र 2 षटकार लगावलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला मकरनचा देखील आत्मविश्वासाने वाढवलेला आहे. 6 चेंडू 18ची गरज आहे. मास्टर कार्ड या ठिकाणी वापरण्यात येतोय आणि संघ मालक मैदानात जातील. साई कृपा इलेव्हनचे संघ मालक आपण पाहिलं तर या ठिकाणी अमित मयेकर आहेत, तर रमेश मयेकर आमच्या सोबत आहेत. दत्ता मामा देखील चिंतेमध्ये आहेत. दरवर्षी सूत्रसंचालक म्हणून त्यांना पाहत असतो आणि आता ते बघा प्रगती झालेली आहे. संघ मालक झाले, सूत्रसंचालक संघ मालक झाले म्हणजे विचार करू शकता की PPL मध्ये अनेक संघ मालक आम्ही नवीन पाहतो. योगेश राऊत देखील संघ मालक आहेत आणि सुमित चव्हाण जे खरं तर दीपकदादा चव्हाण यांचे सुपुत्र हे देखील संघ मालकाच्या भूमिकेत त्यांनाही पाहाल आपण. एकूण 20 संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहिले या लीगच्या माध्यमातून.
हो फुलटॉस होता, बॅटची कडा लागली आहे, चेंडू निघालाय लॉंग लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षणात झाले चूक, आउटफील्ड फास्ट आहे आणि नशिबाची मिळते 7 आणि मिळतोय हा चौकार. ईशान नकुल राऊत कान्होर गावाचा ऑलराऊंडर तो आहे छान. लक्ष्मीकांत शेलार वांगणी गावाचा फलंदाज आहे तो गुणवान. Thank you. रोहन जाधव वांगणी गावाचा 6-18चं समीकरण 5-14 वरती आलंय. बॉलिंग मार्कवर आपण पाहताय त्यावेळेस बॉलर्स नेम प्लीज. दत्ता मामा. हो झेल होईल का, आणि हो टिपला झेल, संपलाय फलंदाज मकरंदचा खेळ. लागतोय तिसरा धक्का, झेल पकडलाय लक्कीने. याआधी लक्की चौकार आपण पाहिला, पण इथे नशिबाने साथ सोडली मकरंदची आणि फलंदाज मकरंदला यावं लागतंय डगआउटच्या दिशेने. साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला योगेश राऊत दादांचा नाव गाजतंय. साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. बॅट्समन नेम प्लीज. 12th मॅन कुठे आहे? 11च आहेत. ऋतिक. तर 4 चेंडू आणि आता विजयासाठी हव्यात 14 धावा. स्ट्राईकला फलंदाज हरेश पुढे आले पुन्हा एकदा. ओहो व्हॉट अ शॉट. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. आज दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय भारी. थँक्यू. छोटा तीर घाव करे गंभीर, हाईट कम और फाइट ज्यादा. काय जबरदस्त बॅटिंग. याला म्हणतात कानामागून आला आणि तिखट झाला. हरेश 3 षटकार लगावले, सामन्याला पूर्णपणे कलाटणे दिलेली आहे. असं वाटलं होतं सामना झुकत चाललाय आनंदी 11च्या बाजूने, आणि आनंदी 11 संघाच्या गोटामध्ये आनंदी आनंदगडे सुरू झालं होतं, पण इथे हरेशला मंजूर नाहीये. पण अजूनही बघा 3 चेंडूत 8 करायचे आहेत. तरी मी म्हणेन हा सामना बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये काहीही घडू शकतं. साई कृपा 11 या संघाने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे, पण अजूनही 8 धावा विजयासाठी हव्यात. बॉलिंग मार्कवर आपण पाहतायत भगवान. हो चेंडू हवेत जाईल सीमारेषेच्या बाहेर. किती सहजता आहे फलंदाजीमध्ये. केसांवरनं फणी कशी फिरते तशा पद्धतीने ही बॅट फिरते हरेशची, आणि सलग 4 चेंडू 4 षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय. वॉट बॅटिंग. फलंदाजी आवडली असेल तर टाळायला हरकत नाही हरेशसाठी. जबरदस्त इनिंग. आणि सेकंड इनिंग मध्ये एखादा फलंदाज जेव्हा अशा पद्धतीने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅटिंग करतो तेव्हा त्या खेळाला फार महत्त्व प्राप्त होतं. आणि या मैदानावरती हरेशने मात्र काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्याची बॅट फक्त षटकारांचीच भाषा बोलते. जणू काय त्याने कालपासून षटकारांचा सराव केलाय की काय. आणि इथे मात्र आता विजयासाठी हव्यात फक्त 2 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. बघूया हा चेंडू फार महत्त्वाचा असेल या सामन्यासाठी. खरं तर भगवान देवाचं नाव. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मैदानामध्ये संघर्ष केलेला आहे खऱ्या अर्थाने साई कृपा 11ने, आणि आनंदी 11ने 87 धावा करूनही या संघाला पराभवाच्या सावल्या भेडसावत आहेत. फुलटॉस बॅटची कडा आणि फलंदाज बाद होतोय हरेश. आणि आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच निर्माण झालाय, कारण आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 2 धावा. हृदयाची धडधड वाढलेली आहे.
दोन्ही संघाचे समर्थक करताय देवाची प्रार्थना, पण देव देव केला तेव्हा नाही पावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगता जावला. आणि या मैदानावरती आता मात्र कर्म करावे लागतील, कारण क्रिकेटची ही कर्मभूमी, या कर्मभूमीवरती तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण विजय हा मागून मिळत नसतो, त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्यासाठी जीवाचं रान करावं लागतंय. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. हा येणारा एक चेंडू या दोन संघांचं भवितव्य सांगेल. फिल्डिंग लगेचच लावायची आहे. टाइम मॅच केलाय, जर जास्त वेळ घेतला तर पॅनल्टी लागू शकते. लक्षात असू द्या आनंदी 11, जास्त वेळ घेऊ नका. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. ज्या हरेशने विजयाचं स्वप्न दाखवलंय ते स्वप्न अर्ध्यावरती सोडून तो डगआउट मध्ये येतोय, पण हे स्वप्न पूर्ण होईल का? विजयाचा पाया रचलाय, कळस चढवून अजूनही बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती येतोय सुनील शेंडे, मॅन फ्रॉम धारोळ. प्रचंड अनुभव आहे या सुनील शेंडेला, मात्र आधी केलेल्या 86 धावा विसराव्या लागतील आणि फक्त या 2 धावा कशा पूर्ण करता येतील आपल्या संघासाठी यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. एक चेंडू 2 धावा. सुनील शेंडे या मैदानावरती विजयाचा झेंडा फडकवेल का? कारण विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार? कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला पत्करावी लागेल या मैदानावरती हार? एक चेंडू विजयासाठी 2 धावा. फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने खेळतात. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव होईल का? आणि दुसरी धाव इथे झाली नाही आणि एका धावेने सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे आनंदी 11 संघाने आणि साई कृपा 11 संघ मात्र झालाय पराभूत. यालाच क्रिकेटचे नाव. एखादा संघ जिंकेल असं वाटत असतं, पण दुसऱ्या क्षणाला सामन्याला मिळते कलाटणी आणि तो संघ होतो पराभूत आणि तो संघ झालाय पराभूत. साई कृपा 11 नक्की संघ नायक आणि संघ मालक निराश असतील, कारण हातातोंडाशी आलेला विजय इथे नक्कीच निसटलेला आहे आणि सामना जिंकलेला आनंदी 11ने. आणि आनंदी 11ला सामना जिंकून आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं लागेल, कारण फलंदाजांनी केली होती मेहनत, पण त्या मेहनतीवरती पाणी ओतण्याचं काम केलं होतं खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी, पण अखेर विजय त्यांनी प्राप्त केलाय. पण हा विजय प्राप्त करताना हा विजय किती कठीण होता हे दाखवून दिलं या मैदानावरती साई